delighted to participate in this MIG conclave on smart tech. Smart tech is very important for India because technology and innovation are going to be critical in our accelerated growth. So first of all, I want to congratulate Maheshji for taking this wonderful initiative. He has got many thought leaders in technology and innovation and business to speak here, exchange ideas, inspire and so on. And I was particularly happy to see this exhibition with young startups because as you know, India is rapidly becoming a leading startup nation and within that the idea of creating technology entrepreneurs by promoting incubators, even corporate accelerators is really booming. So giving them that opportunity with industry interaction is extraordinarily important. So once again, congratulations for doing this great job for the industry as well as for the society. Thank you. सर, महाराष्ट्रातील मराठी उद्योजकांना काय सांगाल? तुम्ही मगाशी एक वाक्य छान बोलला होता, इनोव्हेशन फार महत्त्वाचं आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय बोलला? हां, त्यामध्ये असं आहे की MIGने ही जे कॉन्क्लेव्ह केलेलं आहे ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक एकत्र येतात. टेक्नॉलॉजी म्हणा, बिझनेस म्हणा, कॉमर्स म्हणा, हे सगळे एकत्र येत आहेत आणि मग आयडियापासून त्याचा इम्पॅक्ट कसा करायचा, कळलं की नाही, बिझनेस कसा करायचा, हा जो भाग आहे कळलं की नाही, त्याच्या ह्याच्यामध्ये सुद्धा एक्सपोनेन्शियल टेक्नॉलॉजी जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणा, मशीन लर्निंग म्हणा, ब्लॉकचेन म्हणा, कळलं की नाही, या सगळ्या टेक्नॉलॉजी भारतामध्ये कशा विकसित होतील आणि त्याचा देशाला कसा उपयोग होईल यावर ही चर्चा आता होणार आहे. म्हणून महेशजींचं मी अभिनंदन करतो की हे कॉन्क्लेव्ह त्यांनी आज केलं, या सगळ्यांना एकत्र आणलं. मला फार आनंद होतो आहे. स्टार्टअप्स हे जे सेशन आहे इकडे त्या ठिकाणी अनेक तरुण मुलं नवीन नवीन आयडियाज म्हणजे जगामध्ये आता अनेक प्रश्न आहेत पण त्याच्यामधला सस्टेनेबिलिटी हा एक भाग आहे, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन हा दुसरा भाग आहे, डिसेंट्रलायझेशन हा तिसरा भाग आहे, डिकार्बनायझेशन चौथा भाग आहे. ह्याच्यावर मला इथे अशा सुंदर सुंदर टेक्नॉलॉजीज दिसल्या. या सगळ्यांना एकत्र आणलेलं आहे म्हणून पुन्हा MIGचं मी अभिनंदन करतो. शेवटचा प्रश्न, उद्योजकांना काय आव्हान कराल? उद्योजकांना मी म्हणेल की तुम्ही दुसऱ्यांची कॉपी करू नका, कळलं की नाही. इंडियाला लिडरशिप मिळाली पाहिजे, इंडियाने भारताने नेतृत्व करायला पाहिजे, इतरांना फॉलो करायचं नाही. मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आपण केवळ बेस्ट प्रॅक्टिस कॉपी नाही करायची तर नेक्स्ट प्रॅक्टिस आपण करायची, हा त्यातला महत्त्वाचा भाग. भयंकर आनंद होतो आहे का स्मार्ट टेक कॉन्क्लेव्हसाठी डॉक्टर माशालकर स्वतः आले, त्यांनी इनॉग्रेट केलं. त्याचबरोबर दिल्लीवरनं नॅशनल प्रोग्राम डायरेक्टर ऑफ ईज ऑफ डुईंग बिझनेस अभिजित सिन्हा साहेब हे पण या उद्घाटनाला आले आणि त्यांनी गव्हर्मेंटची जी ईज ऑफ डुईंगची बाजू आहे आणि जो फ्युचर ज्या काही कल्पना आहेत आपल्या प्राईम मिनिस्टरची हे जे त्यांनी खूप इझी वेमध्ये त्यांनी सांगितलं. आणि त्याच्यानंतर गणेश नटराजनांनी जो आपला कॉन्क्लेव्हचा जो थीम आहे 4 पिलर्सचा, ऑटोमेशन आहे, इंडस्ट्री 4.0 आहे, सस्टेनेबिलिटी आहे, मार्केट अपॉर्च्युनिटीज आहेत, हे त्यांनी खूप उत्कृष्ट त्यांनी हा कॉन्क्लेव्हचं त्यांनी ओपनिंग केलेलं आहे. त्याचबरोबर एनिथिंग कॅनॉट बी म्हणजे आपण जो आपल्याला नितीनजी न्याती स्वतः आलेले आहेत त्यांनी आपल्याला या कार्यक्रमाला सपोर्ट केलेला आहे आणि हा सगळ्यांचा जो सहकार्य आहे त्याच्यामुळे हा आपला आपण एक उत्कृष्ट प्रोग्राम आयोजित करू शकलो आहोत. त्याच्यामध्ये एक्झिबिशन आहे इमर्जिंग टेक्नॉलॉजीजचा, कॉन्क्लेव्ह आहे जिथे खूप चांगले स्पीकर्स जे इंडस्ट्री स्टॉलवर्ड्स म्हणतो आपण त्यांना, ते आज सगळे इथे येत आहेत आणि आपल्याला ऑटोमेशन, सस्टेनेबिलिटी, इंडस्ट्री 4.0वर आपल्याला ते त्यांची बाजू, त्यांचे व्ह्यूज जे आहेत आणि हाऊ वन एंटरप्रेन्युअर कॅन गेट इक्विप्ड त्यांना समजून, हे आपण सगळं ह्याच्यामध्ये प्रयत्न करणार आहोत. तसंच स्टार्टअपसाठी आपण बोलवले आहेत, ते पिच करणार आहेत, इन्व्हेस्टर्स समोर पिच करणार आहेत. आणि त्याचबरोबर आपण स्टुडंट्स इनोव्हेशन पार्क केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपले विश्वकर्मा इन्स्टिट्यूट आहे, त्याचबरोबर MIT आहे, COP आहे, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग
त्याचबरोबर मराठवाडा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहेत. हे सगळ्यांचे स्टुडंट जे आहेत याच्यामध्ये पार्टिसिपेट करत आहेत आणि त्यांनी जे काही इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स केलेले आहेत ते डिस्प्ले करत आहेत. त्यामुळे ओव्हरऑल जो आहे आपला जो थीम आहे का इन्व्हेन्शन इनोव्हेशन ह्याच्यावर आपला सगळा भर आहे आणि खूप उत्कृष्ट आय एम व्हेरी होपफुल दॅट इथे बरीच लोकं येतील आणि याचा लाभ घेतील, हा सगळ्या इमर्जिंग टेक्नॉलॉजीजचा लाभ घेतील. प्लस कॉन्क्लेव्हमध्ये ते जे आमचे स्पीकर्स आहेत त्यांना ते ऐकायला येतील आणि 2 दिवस उत्कृष्ट सगळ्यांचे आम्हाला जे आहेत वी आर गोइंग टू गेट एव्हरीवन्स विजडम. थँक्यू. उद्योजकांना काय आव्हान कराल? साधारण इथे किती उद्योजक आले आणि किती दिवस चालणार आहे आणि काय वेळ असणार आहे? साधारण 200च्या आसपास उद्योजक इथे आज आलेले आहेत आणि हे सगळे MSME सेक्टरचे आहेत आणि त्या हिशोबानेच आम्ही विषय ठेवलेले आहेत आणि जे स्पीकर्स आहेत त्यांनाच ते त्या दृष्टिकोनातनंच ते उद्देश करणार आहेत. किती दिवस चालणार आहे आणि किती हे 2 दिवसाचं आपलं हे कॉन्क्लेव्ह आहे आणि उद्या संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आपलं हे कॉन्क्लेव्ह राहील. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे का तुम्ही ह्याचा मॅक्झिमम तुम्ही जे आहे मी अपील करतो सगळ्यांना का तुम्ही येऊन हे सगळं यू हॅव टू सी टू बिलीव्ह. तर मी सगळ्यांना अपील करतो का तुम्ही या आणि ह्याचा बेनिफिट घ्या. हा जो एक इनिशिएटिव्ह आहे इट इज रिअली व्हेरी लॉडेबल इनिशिएटिव्ह. A lot of efforts has been done by MIG to ensure that all the technocrats, all software companies, all the implementer of that, the investors, they all are coming together. And I think the physical platform हा एक खूप इम्पॉर्टंट असतो. जरी ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स असतात पण फिजिकलची जी एक फास्ट रिस्पॉन्स त्याच्यामध्ये मिळतो दॅट इज वॉट इज व्हेरी इम्पॉर्टंट हिअर. अँड आय थॉट दॅट्स व्हेरी गुड अँड दे हॅव कनेक्टेड टू सो मेनी कॉलेजेस अँड दे हॅव कनेक्टेड टू सो मेनी स्टार्टअप्स अँड ऑल ऑफ देम दे हॅव गॉट इट टुगेदर. सो इट्स अ रिअली ग्रेट एफर्ट दॅट दे हॅव डन. सो आय थॉट येस इन वॉट एव्हर स्मॉल वे दॅट वी कॅन सपोर्ट सच इनिशिएटिव्ह. सो वी आर सपोर्टिंग इट. तुम्ही स्वतः उद्योजक आहात आणि उद्योजक बरेच आले तर नवीन जे उद्योजक क्षेत्र येतात त्या लोकांना तुम्ही काय आव्हान कराल? कसं उद्योजक त्यांनी सक्सेस मिळवलं पाहिजे? जसं आजच्या सगळ्याच स्पीकरने सांगितलं इनोव्हेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण जर तुम्ही ते जे एक ट्रेडिशनल वेनी चालू आहात ते जर ठेवलं चालू तर कदाचित ग्रोथ होईल परंतु ती एक थोडी इन्क्रिमेंटल ग्रोथ होईल. बट इनोव्हेशन जर आणले इफ यू यूज अ न्यू टूल्स अँड न्यू टेक्नॉलॉजी देन इट कॅन रिअली बिकम अ एक्सपोनेन्शियल ग्रोथ. ओके सो ऑल द न्यू स्टार्टअप्स अँड द कंपनीज आय वुड से लुक फॉर दोज इनोव्हेशन, लुक फॉर अ न्यू टेक्नॉलॉजी विच विल रिअली ब्रिंग द रिअली एक्सपोनेन्शियल अँड अ फास्ट ग्रोथ. दॅट्स वॉट आय वुड सजेस्ट. ज्ञाती ग्रुपचा खूप सक्सेस मोठा आहे त्यावर थोडं काय सांगाल त्याच्याबद्दल? सो सक्सेस येस मोठा म्हणजे वी आर स्टील ऑन. ग्रोथ इज इन आवर DNA. त्यामुळं मी पण काही ना काही इनोव्हेशन चालू असतं कन्स्ट्रक्शनमध्ये सुद्धा. जेव्हा कधी नवीन कुठलीही टेक्नॉलॉजी येते किंवा वी लुक फॉर दॅट वी एनकरेज आवर ऑल रिसर्च टीम टू गो ऑल ओव्हर वर्ल्ड. कुठलं काय नवीन वापरतात तर ते हाऊ टू ब्रिंग दॅट, हाऊ टू इम्प्लिमेंट दॅट इमिजिएटली. ट्रेन मॅनपॉवर ऑल्सो. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू माइंडसेट जो असतो आपल्या लोकांचा तो ट्रेन करणं खूप इम्पॉर्टंट असतं. नवीन टेक्नॉलॉजी येते पण कधी कधी त्याला खूप रेझिस्टन्स असतो कारण की आपली जी माणसं असतात ती सेट असतात फॉर द ट्रेडिशनल वेनी करण्याची. तर ती चेंज करण्याच्यासाठी लिडरशिपनी त्यांना सांगणं की नाही हे कंपल्सरी आहे आणि तुम्हाला करायलाच पाहिजे हे खूप इम्पॉर्टंट असतं. तर ऑल दॅट वी कीप डुईंग अँड वी ट्राय टू इम्प्लिमेंट वॉट एव्हर इज अ न्यू टूल अँड टेक्नॉलॉजी विच इज अवेलेबल इन द मार्केट. अँड मे बी दॅट्स वन ऑफ द रिझन दॅट वॉट एव्हर ग्रोथ वी आर हॅविंग इज देअर. थँक्यू सर. थँक्यू. पुणे की जो बेस्ट कंपनीज़ हैं और पुणे के जो हमारे पार्टनर्स हैं उन सबको बहुत शुभकामनाएं. मेरा पुणे आने का ये अवसर उन सबको शुभकामनाएं देना था और उन सब ने जो इनोवेशंस की हैं हेल्थ केयर को एक ग्लोबल प्लेटफॉर्म पे लाने के लिए उस इनोवेशन को सबके साथ साझा करना था. जाहिर सी बात है कि कोविड के बाद जो आशा वर्कर का वर्क था, जो उनकी टेक्नोलॉजी के ऊपर डिपेंडेंसी थी या अपग्रेडेशन थी, इन सब चीज़ों को इन्हेंस करने का एक नेशनल लेवल पर प्रयास चल रहा था कि उनको और टेक्नोलॉजी के माध्यम से सुदृढ़ बनाया जा सके और उनको डिवाइसेस दिए जा सकें और उनकी जो क्षमता है उसका विकास किया जा सके. खुशी की बात है कि दिशा जो प्रोजेक्ट है उसके माध्यम से पुणे की बेस्ट कंपनी इनोप्लेक्सिस ने इसको संभव बनाया, जहां हम आशा को अब कम समय में ट्रेनिंग दे पाएंगे और उनको जन मानस तक पहुंचने के लिए जो वो काम कर पाते थे और जो वो काम अभी कर पाएंगे उसमें एक फ़र्क लेके आए. और अब सब जानते हैं कि हमारा जो नेशनल
बजट है हेल्थ केयर का वो सिर्फ 2% के आसपास है। सो अगर अगले 25 सालों में हम इस बजट को 2% से 5% और सिंगल डिजिट से डबल डिजिट तक बढ़ाने का प्रयास करते हैं तो उस प्रयास में ये जो प्रोजेक्ट है दिशा उसका बहुत बड़ा योगदान होगा, क्योंकि आप जिस डेटा को क्रिएट कर रहे हैं उस डेटा के बेस से या जिन लोगों को पॉपुलेशन हेल्थ मैनेजमेंट के लिए या ड्रग डिस्कवरी के लिए जिस तरह के प्रिसाइज इन्फॉर्मेशन की ज़रूरत होती है, प्रिसाइज लार्ज डेटाबेस की ज़रूरत होती है, वो डेटाबेस अभी तक ऑर्गेनाइज तरीके से एथिकली गवर्न तरीके से कभी इंडस्ट्री को मिलता नहीं था। ये चोरी करके डार्क वेब पे बेचकर हैक करके, अस्पतालों के बारे में आपने सुना होगा कि हैकिंग हो जाती है, डेटा चोरी हो जाता है, उस तरह से बेचा जा सकता था। तो अभी अगर ये ऑर्गेनाइज होता है तो हम एशिया का सबसे बड़ा हेल्थ केयर डेटाबेस बना सकेंगे और इसका इस्तेमाल पॉपुलेशन हेल्थ मैनेजमेंट के लिए गवर्नमेंट भी कर पाएगी, स्टेट गवर्नमेंट भी कर पाएगी, सेंट्रल एजेंसीज़ भी कर पाएंगी और इसका इस्तेमाल हर वो कंपनी कर पाएगी जो हेल्थ केयर की डिवाइस बनाती है या हेल्थ केयर से जुड़े हुए आपको मेडिसिन्स बनाती है, ड्रग डिस्कवरी करती है और इनसे जो आय जनरेट होगी उसको अगर आशा के ऊपर स्पेंड करते हैं तो आशा की जो दैनिक उनकी जो सैलरीज़ है जिसके बारे में आप अक्सर सुनते रहते हैं कि आशा वर्कर्स हड़ताल पे चली जाती हैं या वो अपने जो उनके काम है उसको परमानेंट करने की मांग करती हैं, हम उस प्रयास को संभव कर पाएंगे और ओवरऑल देश के तौर पे देखें तो हम अपने 2% के बजट को 5% और 5% से फिर डबल डिजिट में जाने की तरफ। ये प्रधानमंत्री मोदी जी का जो ये विज़न है कि हम हर वो चीज़ का प्रयास करें जो हम पिछले 25 सालों में अटेम्प्ट नहीं कर पाए, पिछले 75 सालों में नहीं कर पाए, उसको हम अगले 25 सालों में, जिसको हम अमृत काल कहते हैं, 2022 से लेके 2047 तक 100 साल पूरे होने से पहले उसके ऊपर अटेम्प्ट करें। और मैं इस बात की बहुत खुशी है कि पुणे की एक कंपनी इनोप्लेक्सिस जिन्होंने इसके ऊपर बहुत काम किया है और इसको संभव बनाया है कि कैसे हम उस डेटा को दूर दूर तक एक एथिकल तरीके से, एक बहुत ही गवर्न तरीके से, जैसा कि डेटा प्रोटेक्शन बिल में लिखा गया है, हम सभी कंपनियों को और सभी स्टेक होल्डर को मुहैया करा सके और उससे होने वाली आय से देश का भी भला हो और जो आशा वर्कर रात दिन इस मुहिम में जुड़ी हुई हैं, जो आपके 65% जो आपकी आबादी है देश की, उसका फर्स्ट टच पॉइंट है हेल्थ का, उनको पहली सर्विस देती हैं, उनको और सुदृढ़ और ताकतवर बनाने में उसकी मदद हो। लगता और कि आपको इसको जुड़ना चाहती है कंपनी तो कैसे जुड़ सकती है आपसे? जो कंपनीज इसमें हेल्थ केयर के डिवाइसेस लेकर आना चाहती हैं वो फिटबिट हो, वो किसी तरह का नॉन इन्वेजिव या इन्वेजिव डिवाइस हो, जिससे कि हम बहुत सारे टेस्ट करते हैं आज के समय में। और ग्रामीण क्षेत्रों के लिए आप देखें तो टेस्ट को कंडक्ट करना बहुत मुश्किल होता है। हमारे यहाँ बहुत सारे मज़दूर हैं, बहुत सारे ऐसे लोग हैं जो डेली वेजेस पे काम करते हैं। उनके लिए उनकी तबीयत ख़राब होने पर अपने परिवार के लोगों को लेकर जाना शहर के टेस्टिंग सेंटर के पास में, वो उनके लिए एक दिन के आय का व्यर्थ हो जाता है। तो कोशिश ये है हमारी कि हम बहुत सारी कंपनीज़ को वहाँ भेजें जो डोर स्टेप टेस्टिंग कम्युनिटी लेवल पर, पंचायत लेवल पर, पंचायत कम्युनिटीज़ सेंटर्स में कर सकें, जिससे कि एक इकनॉमी लॉस नहीं हो कंट्री को, और दूसरा ये टेस्टिंग करने वाली जो डिवाइसेस हैं वो अभी सिर्फ शहरों में सीमित है। तो बहुत बड़ा पॉपुलेशन है जो इन डिवाइसेस से दूर है और वो नहीं